श्री स्वामी समर्थ मित्रांनो, रथसप्तमी हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण असून तो सूर्यदेवांना प्रसन्न करण्यासाठी साजरा केला जातो. सूर्य हा ग्रहांचा राजा असून नवग्रहांमध्ये त्याला राजाचे स्थान प्राप्त आहे. सूर्य हा स्वयंप्रकाशी असून अन्य ग्रह त्याच्यापासून प्रकाश घेतात. अशा या सूर्यनारायणाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी. रथ म्हणजे सूर्याचा रथ आणि सप्तमी म्हणजे 7वी तिथी. या दिवशी सूर्यदेव 7 घोड्यांच्या रथावर आरूढ होऊन भ्रमण करतात अशी पौराणिक मान्यता आहे. हे 7 घोडे म्हणजे सप्तवर्ण, सप्तऋषी आणि 7 आठवड्यांचे वार याचे प्रतीक मानले जातात. रथसप्तमीला सूर्य जयंती किंवा सूर्याचा जन्मदिवस असेही म्हटले जाते. रथसप्तमीला कोणाची पूजा करावी आणि रथसप्तमीचं व्रत कोणी करावं, त्याचे लाभ काय असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील. तर या व्हिडिओमधून तुमच्यासाठी हीच माहिती देण्यात आली आहे. ही माहिती संपूर्ण पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्याच्या कुंडलीत सूर्य जितका बलवान असेल तितकेच त्याचे चैतन्य आणि प्रतिकारक शक्ती चांगली असते. सूर्य नेहमी जीवनात प्रकाश आणण्याचे कार्य करतो, म्हणूनच त्याच्या पूजनेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. याच सूर्यदेवाची पूजा करण्याचा विशेष दिवस म्हणजे रथसप्तमीचा. या दिवशी सौभाग्यप्राप्ती, पुत्रप्राप्ती आणि धनप्राप्तीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे. कारण सूर्य एक आत्माकार आहे. मानवी शरीराचे जीवन, आध्यात्मिक शक्ती आणि चैतन्य शक्ती सूर्याद्वारे साकार होते. रथसप्तमी दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरी केली जाते. पंचांगानुसार यावर्षी रथसप्तमीची तिथी प्रारंभ होणार आहे 24 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री 12:39 आणि ही तिथी समाप्त होणार आहे 25 जानेवारी 2026 रोजी 11:10. उदय तिथीनुसार रथसप्तमी रविवारी दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. यावर्षी रथसप्तमी रविवारी आल्याने याचे विशेष महत्त्व वाढले आहे. रथसप्तमीच्या दिवशी पवित्र स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नान करणाऱ्याच्या अतिशय मर्यादित आणि शुभ वेळा उपलब्ध आहेत. ते म्हणजे स्नानासाठी शुभ मुहूर्त पहाटे 5:26 पासून ते सकाळी 7:13 असणार आहे आणि सूर्योदयाच्या वेळेस सकाळी 7:13 आपण स्नान करू शकता. रथसप्तमीच्या दिवशी या शुभ मुहूर्तावर स्नान करून आपण सूर्याला अर्घ्य दिल्यास आणि पूजा केल्यास जीवनात लाभ होतो आणि दोष दूर होतो अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवशी अंगणात सूर्याच्या रथाचे चित्र किंवा रांगोळी काढून चूल बनवून त्यावरती दुधाचे पातेले ठेवून ते उकळवण्याची देखील प्रथा आहे. ही अनेक ठिकाणी पाळली जाते. हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे, जो ऊर्जा आणि आरोग्याचा स्रोत मानला जातो. या दिवशी केलेल्या पूजेला शारीरिक आणि मानसिक त्रासातून मुक्ती मिळते असेही मानले जाते. याला अचला सप्तमी असेही देखील म्हटले जाते आणि वसंत ऋतूच्या आगमनाची सुरुवात ही सप्तमी दर्शवते. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्याने आरोग्य, तेज आणि समृद्धी प्राप्त होते. रथसप्तमीच्या दिवशी विशेष पूजा कशी करावी, तर रथसप्तमीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करणं अत्यंत फलदायी मानलं जातं. स्नानाच्या वेळी डोक्यावर आणि खांद्यावरती रुईची 7 पाने ठेवून स्नान केले जाते. यामुळे शारीरिक व्याधी दूर होतात अशी श्रद्धा आहे. याचबरोबर स्नानानंतर एका तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी घ्यावं, त्यात लाल फूल, अक्षदा आणि थोडे लाल चंदन मिसळावे. यानंतर उगवत्या सूर्याकडे पाहून ओम सूर्याय नमः म्हणत हळुवारपणे अर्घ्य अर्पण करावे. आपापल्या भागातील प्रथा पद्धतीनुसार आपण रथसप्तमीची पूजा करू शकतो. रथसप्तमी सूर्यदेवाच्या रथात विराजमान होऊन उत्तर गोलार्धाकडे चालत असल्याचे देखील सूचित करत असते. हा दिवस उन्हाळी हंगामाच्या आगमनाचे प्रतीक मानला जातो आणि वाढत्या तापमानाचे देखील सूचक आहे. मुख्यतः भारतातील दक्षिणेकडील राज्यामध्ये रथसप्तमी कापणीच्या हंगामाची सुरुवात देखील दर्शवते. रथसप्तमीचा दिवस हा सूर्याचा जन्माचा दिवस असतो आणि रविवार हा देखील सूर्याचा दिवस असतो. यामुळे यावर्षीची रथसप्तमी हे विशेष असणार आहे. सूर्यदेव हे आपल्याला ताकद देत असतात. आपल्याकडे कितीही पैसा असू द्या किंवा संपत्ती असू द्या, परंतु जर आपले आरोग्य चांगले नसेल तर या सर्वांचा आपणाला उपभोग घेता येत नाही. आणि याच आरोग्याचे वरदान मिळवण्यासाठी सूर्यनारायणाची पूजा रथसप्तमीला करायला हवी. पूजा कशी करायची आहे, तर जो हे व्रत करणार आहे त्यांनी आदल्या दिवशी म्हणजे षष्टीला एक भुक्त म्हणजेच एक वेळेस जेवण करून राहावे. रथसप्तमीच्या दिवशी पहाटे उठून पहाटेची सर्व कामे आवरून घ्यावीत. त्यानंतर एक धातूचा दिवा घ्या.
तो कोणत्याही धातूचा असेल तरी चालेल आणि तो दिवा सूर्याचे ध्यान करून वाहत्या पाण्यामध्ये सोडा. जर वाहते पाणी नसेल तर नवीन टब किंवा भांड्यामध्ये पाणी भरा आणि प्रज्वलित केलेला दिवा त्यामध्ये सोडा. यानंतर अंगणामध्ये किंवा अंगणा नसेल तर गॅलरीमध्ये रक्तचंदनाने किंवा रांगोळीने सारथी अरुणासह 7 घोड्याच्या रथात बसलेल्या सूर्यदेवांचे चित्र काढा. यानंतर या चित्राची श्रद्धापूर्वक पूजा करा. सुरक्षित ठिकाणी अगदी छोटीशी चूल मांडून तुम्ही ती पेटवावी किंवा चूल मांडणे शक्य नसेल तर एखादा छोटासा विस्तवावर एका मातीच्या सुगडामध्ये जे संक्रांतीला आपण घेतले होते ते घेतले तरी चालेल. त्या सुगडामध्ये दूध टाकायचे आणि हे दूध त्या विस्तवावरती सूर्यप्रकाशामध्ये जाऊ द्यायचे आणि या ओतू गेलेल्या दुधाचा नैवेद्य सूर्यनारायणाला दाखवायचा आहे. या दिवशी सुगडातून ओतू जाणाऱ्या दुधाला विशेष महत्त्व असते. रथसप्तमी दिवशी सूर्याच्या किरणातून प्रसारित होणाऱ्या तेज तत्वात्मक लहरी दुधातून सुगडाभोवती निर्माण होणाऱ्या कोशाकडे आकृष्ट झाल्याने ते दूध प्रसाद बनते. यामुळे हे दूध ग्रहण केल्यानंतर आपले आरोग्य चांगले होते, आपले सर्व व्याधी दूर होतात. यामुळे सूर्याला नैवेद्य दाखवल्यानंतर हे दूध सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आहे. बरेच जण खिरीचा नैवेद्य देखील सूर्यनारायणाला दाखवत असतात. नुसता दुधाचा नैवेद्य दाखवण्यापेक्षा खिरीचा नैवेद्य दाखवला तर ते उत्तमच ठरते. शेवटी 7 रुईची पाने, 7 प्रकारचे धान्य, 7 बोरे वाहून सूर्यदेवाला नमस्कार करावा आणि त्यानंतर सूर्यदेवाला अष्टांगी अर्घ्य द्यावे. या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचे विशेष महत्त्व आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की अष्टांग अर्घ्य म्हणजे काय? तर अष्टांग अर्घ्य म्हणजे पाणी, दूध, दही, तूप, मध, रक्तचंदन, कण्हेरीचे फूल आणि कुश हे 8 पदार्थ एकत्र करून ते सूर्यनारायणाला अर्पण करावे. यानंतर दिवसभरात कधीही अन्नदान नक्की करावे. संध्याकाळच्या वेळी सुवासिनी स्त्रियांनी हळदी कुंकाचा समारंभ करावा. दुर्धर व्याधीपासून सुटका मिळावी यासाठी हे व्रत केले जाते. रथसप्तमी दिवशी तुम्ही हे व्रत करून सूर्यनारायणाचा आशीर्वाद नक्की मिळवू शकता. कुंडलीतील सूर्य बलवान असेल तर सरकारी नोकरीचे योग असतात असेही म्हटले जाते. सूर्य हा आपणाला प्रतिष्ठा आणि मान सन्मान मिळवून देणारा ग्रह आहे. यामुळे रथसप्तमीच्या दिवशी काही गोष्टी करणाऱ्याला खूप महत्त्व आहे. 1. रथसप्तमीच्या दिवशी आपण स्वयंपाक करत असणारी चूल किंवा शेगडीची पूजा नक्की करा. 2. रथसप्तमी दिवशी आदित्य आणि रानूबाईंची पूजा करा, म्हणजे सूर्याची सपत्नीक पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. 3. सूर्य आपल्याला प्रकाशमय करत असतो. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी सूर्याचे कार्य अतिशय महत्त्वाचे आहे. यामुळे या दिवशी सूर्याच्या नाममंत्रासह सूर्य नमस्कार करावा. 4. रथचक्र हे समाज जीवनाच्या समृद्धीचे चिन्ह आहे आणि उत्कर्षाचे प्रतीक आहे. यामुळे या दिवशी रथाची पूजा नक्की करावी. रथाचे प्रतिकात्मक चित्र किंवा रांगोळी काढून त्याची पूजा करावी. 5. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनारायणाला अष्टांग अर्घ्य अर्पण करावे. 6. रथसप्तमीच्या दिवशी दानधर्माला खूप महत्त्व आहे. यामुळे रथसप्तमीच्या अगोदर किंवा रथसप्तमीच्या दिवशी दानधर्म नक्की करावा. या दिवशी यथाशक्ती तुपाच्या दानाला जास्त महत्त्व आहे. रथसप्तमीच्या दिवशी यथाशक्ती तूप दान केल्यामुळे आपल्या पापांचा नाश होतो. 7. रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू दान करणे हा देखील एक महत्त्वाचा विधी आहे. यालाच वाण लुटणे असे देखील म्हटले जाते. 8. तिळपात्र दान देखील रथसप्तमीला केले जाते. यामध्ये एका कोणत्याही धातूच्या भांड्यामध्ये तीळ भरून ते दान केले जाते. यामुळे मनशांती मिळते. 9. रथसप्तमीपर्यंत किंवा रथसप्तमीच्या दिवशी 5, 7, 11 अशा सुवासिनी स्त्रियांना घरी बोलावून त्यांना हळदी कुंकू आणि तिळगुळ देऊन उपयोगाची एखादी वस्तू वाण म्हणून द्यावी. 10. ज्यांना काही अडचणीमुळे सोयरसुतक किंवा मासिक धर्माच्या अडचणीमुळे मकर संक्रांत करायला जमली नसेल अशा स्त्रियांनी रथसप्तमीच्या दिवशी मकर संक्रांती साजरी करावी. 11. ज्यांचे त्यांच्या लहान बाळांना बोरनान घालायचे राहिले आहे त्यांनी रथसप्तमीच्या शुभ मुहूर्तावरती बोरनान करावे. अशा पद्धतीने तुम्ही रथसप्तमीच्या दिवशी पूजाविधी करून सूर्यनारायणाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करावी. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, इतरांना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.